मी बनवलाय असा माझ्या पद्धतीचा एकदा चपातीचा चिवडा बनवून तर बघा, रोज बनवून खाल। माझ्या 3 चपात्या शिल्लक राहिल्या होत्या, त्याचे मी छोटे छोटे तुकडे करून मिक्सरमध्ये बारीक करून घेतले। एका बाउलमध्ये केलेला चपातीचा भुगा काढून घेतला व त्यामध्ये छोटा पाव चमचा हळद पावडर, 1 छोटा चमचा लाल तिखट, चवीनुसार मीठ, 2 छोटे चमचे साखर घातली आहे। चपातीच्या चिवड्याला फोडणी देण्यासाठी गॅसवरती कढई गरम करण्यास ठेवली। त्यामध्ये 1.5 मोठे चमचे तेल घालून घेतले व तेल कडकडीत गरम झाल्यानंतर भरपूर शेंगदाणे घालून सोनेरी रंग येईपर्यंत परतवून घेतले व प्लेटमध्ये काढून घेतले। शिल्लक राहिलेल्या तेलामध्ये मोहरी जिरं तडतडवून घेतले व बारीक चिरलेली हिरवी मिरची, बारीक चिरलेला कांदा घालून सोनेरी रंग येईपर्यंत परतवून घेतले। कांदा परतवून झाल्यानंतर केलेला चपातीचा भुगा फोडणीमध्ये घालून 4-5 मिनिटे थोडा कुरकुरीत होईपर्यंत परतवून घेतले। आता चपातीच्या चिवड्यामध्ये अर्धा लिंबू पिळून घातला आहे व तळलेले शेंगदाणे व भरपूर कोथिंबीर घालून परतवून घेतले। चटपटीत चपातीचा चिवडा तयार आहे।